नमस्कार. साराज क्रिएशनमध्ये आपले परत स्वागत आहे. काल आपण ही मोत्याची वाटी शिकलो होतो. तसं आज मोत्याची वाटी मीन्स मोत्याच्या वाटीचं कव्हर शिकलो होतो. तसंच आज आपण ताटाचं कव्हर करायला शिकणार आहोत. तर मला एक काल सांगायचं राहिलं की मी फक्त तुम्हाला हे साईडचं मोजून दाखवलं, पण ही ॲक्च्युअली याच्यावर काहीतरी आतमध्ये जे स्टिकर आहे ते 5 लिहिलेलं आहे. तर ही साईज काय आहे ते मला ॲक्च्युअल माहीत नाही. पण हा ओपन जर भाग पाहिला तर तो 3 इंच आहे. हे बघा, वरचा जो ओपन भाग आहे तो 3 इंचाचा आहे. तसंच आता ताटाचं मेजरमेंट सांगणार आहे तुम्हाला. हे बघा, ताट हे असं हे मी डीमार्टमधनं खरेदी केलं आहे, तर ते मला 119 रुपयाला भेटलेलं आहे. तर त्याच्या बॅक साईडला जर पाहिलं तर इथं एक साईज 28 सेंटीमीटर म्हणून दिलेली आहे त्यांनी. तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत नसेल. इथे साईज 28 सेंटीमीटर आहे. तर मी तुम्हाला हा वरचा भाग मोजून दाखवते. हा जो ओपन भाग आहे ना, याला दुकानदार लोक थाळी म्हणतात. हा जवळजवळ 11.5 इंच आहे. हे बघा, 1 पासून मोजलंय. ते बघा, 11.5 इंच त्याचं मेजरमेंट आहे वरचं. टोटल 11.5 इंच आहे. तर तुम्ही दुकानदाराला मागताना ह्याच प्रकारचं ताट मागा ज्याला असा काठ आहे. तुम्हाला ते एक ओपन बिना काठाचंही दाखवतील, पण बिना काठाचं घेऊ नका, कारण आपण जेव्हा ते काढघाल करणार आहोत तर वरती कडांना टोचल्यावर वायर कट व्हायचे चान्सेस आहेत. त्यापेक्षा तुम्ही असं काठ असलेलं, राऊंड काठ असलेलं हे ताट घ्या. तर आपण याला आज कसं कव्हर करायचं आहे साईडचा बेल्ट ते शिकणार आहोत. आपण काल वाटीसाठी 4 कलर वापरले होते. तर आज मी ताटासाठी हा रेड कलर एक्स्ट्रा घेणार आहे. बाकी कलर तेच आहेत. क्रीम कलर आहे, लव्हेंडर कलर आहे, पिवळा कलर आहे, हिरवा कलर आहे आणि एक्स्ट्राचा म्हणजे फक्त लाल कलर आहे. लाल कलरचा वापर मी हा दोन्ही साईडनी काट करण्यासाठी घेणार आहे. सुरुवातीचं मी जे शॉर्ट्स टाकले होते, मी पहिलं ताट बनवलं होतं ते, तर त्याला मी आतनंच फक्त काट केलेला होता. तर आता हे शिकवताना मी दोन्ही साईडनी तुम्हाला काठ कसा करायचा आहे. काठ म्हणजे एक आतमध्ये फक्त हा रेड कलरचा एक पट्टा येणार आहे अखंड शेवटपर्यंत. तर तो कसा करायचा आहे ते तुम्हाला सांगणार आहे. तर आपण आणि 60 नंबरचा तंगूस आहे, वायर कट करण्यासाठी कात्री आहे, सुई आहे आणि सुईमध्ये मी वायर ओवून घेतलेला आहे. तर आपण हे करायला सुरुवात करूया. मी सुरुवातीचं जे डिझाईन केलं होतं तर वाटीसाठी मी 3 लाईनींचं डिझाईन घातलं होतं आणि ताटासाठी जे आहे ते 9 लाईनचं डिझाईन होतं. तर आता यावेळेस मी वाटीला 1 लाईन एक्स्ट्रा करून डिझाईन वेगळं टाकलं, त्यामुळे एक्स्ट्रा 1 लाईन झालेली आहे. तसंच ताटाच्या याच्यासाठी आपल्याला 1 लाईन एक्स्ट्रा घ्यायची आहे. मी दोन्हीकडे काठं करून दाखवणार आहे. तर ते डिझाईन मॅनेज करण्यासाठी माझ्या 10 लाईन झालेल्या आहेत. तर आपण आता हे करायला सुरुवात करूया. तुम्हाला ह्यात मी नागमोडी काठ दाखवणार आहे दोन्हीकडचा. तर सुरुवातीला मी 3 क्रीम कलरचे आणि 1 रेड कलरचा मणी घेणार आहे. आणि गाठ मारली आहे त्या साईडनी 4 मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे. हे बघा, आता सुई परत मी एकदा 4 मोत्यातनं फिरवून घेते. आपल्याला लाल मोत्यातनं बाहेर यायचं आहे. हे बघा, आता मला इथे काठ हा मी नागमोडी शिकवणार आहे,
पण तुम्हाला जर एखाद्या वेळेस पूर्ण लाईन जी आहे रेड कलरची ती जर प्लेन ठेवायची असेल तर तुम्ही वरती हे तिन्ही रेड कलरचे मोती येऊ द्या, म्हणजे तो जो चौकोन आहे नंबर 2चा तो पूर्ण आपला रेड कलरने दिसेल. हे बघा, हा असा दिसेल. असा काठ प्लेन होत जाईल, पण मला तसं न करता मी नागमोडी डिझाईन ठेवणार आहे. तर मी हे परत काढून माझं नागमोडी डिझाईनसाठीचं मणी मॅनेज करणार आहे. तर ते मॅनेज करताना आपल्याला एक रेड, एक क्रीम आणि एक रेड असा मणी घ्यायचा आहे. हे मी जे सांगितलं आहे त्यात गोंधळून जाऊ नका. मी फक्त तुम्ही काठ कसा करू शकता हे तुम्हाला सांगितलेलं आहे. हे बघा, आता मला नागमोडी काठ घ्यायचा आहे म्हणून हा खालचा जसा व्ही आला आहे तसाच मी रेड कलरचा व्ही येऊ देणार आहे. हे बघा, एक क्रीम कलरचा आला, एक रेड कलरचा आला. आता इथून आपल्याला क्रीम कलरनी विणायचं आहे. आपण ही सुरुवातीची लाईन करतोय त्याच्यामुळं क्रीम कलरनी करायची आहे. हे बघा, मधले षटकोन आपल्याला हे 6 विणून घ्यायचे क्रीम कलरचे. ताटासाठीचा काठ हा 9 किंवा 10 लाईनीचाच असू द्या, त्यापेक्षा जास्त नको. तुमचं ताट जर उंचीला जास्त असेल तर तुम्ही लाईन वाढवू शकता. हे बघा, आपले मधले 1 2 3 4 5 6 झालेत. आता खालचा त्रिकोण आपला असा होता, तर आपल्याला त्याच्या उलट करायचं आहे. म्हणून आता मी तिन्ही मोती लाल कलरचे घेणार आहे. तुम्ही जर प्लेन लाल काठ घालत असाल तर तुमचा हा एक मणी आणि हा एक मणी हे लाल कलरचे येणार आहेत, म्हणजे तुमचा इथे चौकोन पूर्ण दिसणार आहे. मी हे नागमोडी घालते त्याच्यामुळं माझे मधले चौकोन हे पूर्ण आलेले आहेत. त्या वरच्या लाल मोत्यातनं काढलाय. आता तिन्ही मोती आपले क्रीम कलरचे येणार आहेत. हे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 लाईनीची ओळ आपली तयार झाली. आता दुसऱ्या ओळीसाठी आपण काय करणार आहे, तुम्ही इथूनही दुसऱ्या लाईनीची सुरुवात करू शकता, पण मी तसं नाही करणार आहे. मी ह्या मोत्यावर फिरून घेणार आहे, कारण इथं लगेच ओवलं तर काय होतं, हा थोडा लूज पडल्यासारखा होतो. ह्या 2 मण्यांमधनं फिरवून घेतलं तर हा थोडा चौकोन
घट्ट व्हायला मदत होते. आता हे बघा, दुसऱ्या ओळीची सुरुवात करायची आहे. तर आपण काठाच्या साईडने आहोत. तर आपला पहिला लाल मणी येणार आहे आणि नंतरचे 2 क्रीम कलरचे मणी येणार आहेत. आता सुई लाल मोत्यातनं बाहेर काढायची आहे. आता आपल्याला इथे नागमोडी करायचं आहे म्हणून फक्त एक लाल मोती येणार आहे आपला हा, आणि नंतरचा क्रीम कलर येणार आहे. तुमची सुई ज्या दिशेने निघेल त्या दिशेचा कलर मॅनेज करत जायचं आहे आपल्याला. दिसतंय हे असं नागमोडी डिझाईन झालेलं. आता सुई ह्या 4 मोत्यातनं मी फिरवून घेणार आहे. आता इथे परत 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. तिसरा चौकोन पूर्ण करायचा आहे. हे बघा, आता इथे परत 2 मोती घालायचे आहेत. आता इथे आपल्याला डिझाईन घालायला सुरुवात करायची आहे. तर आपले 2 लव्हेंडर कलरचे मोती येणार आहे. काल आपण वाटीसाठी बाहेरचा चौकोन जो आहे तो आपला लव्हेंडर कलरचा होता. तर ह्यातनं बाहेर काढायची. इथे आपल्याला त्या कलरचा व्ही आकार येऊ द्यायचा आहे. आता एक मोती मी लव्हेंडर कलरचा घातलाय, एक क्रीम कलरचा घातलाय. आता परत मी 1 2 3 4 मोत्यातनं सुई फिरवून घेणार आहे. आता परत 2 क्रीम कलरचे मोती घालायचे. या मोत्यातून आणि या साईडच्या मोत्यातून सुई फिरवून घ्यायची. परत 2 कलरचे म्हणते सॉरी क्रीम कलरचे मोती सुई आता परत या 4 मोत्यातनं फिरवून घ्यायची. आता इथे आपले दोन्ही मोती हे लाल कलरचे येणार आहेत. आणि उरलेले दोन्ही आता हे क्रीम कलरचे. सुई आता मी वरच्या दिशेने बाहेर काढून घेते. आता आपली तिसरी लाईन चालू आहे. तर तिसऱ्या लाईनीसाठी आपण बाहेरच्या दिशेने आलो आहेत म्हणून 2 क्रीम कलरचे आणि एक लाल कलरचा मणी घालायचा आहे, कारण आपल्या काठाचा मणी आतल्या साईडने आहे. आता सुई 4 मोत्यातनं फिरवून घ्यायची. आता एक क्रीम कलरचा आणि एक लाल कलरचा मोती घालायचा आहे. एक क्रीम आणि एक लाल. तुम्हाला जर हा काठ एकाच साईडनी घालायचा आहे तर तुम्ही एका साईडनी पण
घालू शकता. म्हणजे तुमच्या डिझाईनवर हे अवलंबून आहे. आता मला म्हणजे कस्टमरची रिक्वायरमेंट होती की मला दोन्हीकडनं काठ पाहिजे आहेत, म्हणून मी हे डिझाईन त्यांना सुचवलं. आता परत 2 क्रीम कलरचे मोती घालायचे आहेत. आता 4 मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची. आता इकडे आपल्याला लव्हेंडर कलरची लाईन वाढवायची आहे. आता आपण ह्या लव्हेंडर कलरच्या साईडने आहोत, म्हणून इथे 2 मोती हे लव्हेंडर कलरचे घालायचे आहेत. इथे फिरवून घ्यायचं. आता इथे आपल्याला पिवळ्या मण्याचा चौकोन करायचा आहे आतमध्ये, म्हणून मी 2 पिवळ्या कलरचे मोती घातलेत. परत 4 मोत्यातनं मी सुई फिरवून इकडे काढून घेणार आहे. आता आपल्याला इथे पिवळ्याचा व्ही येऊ द्यायचा आहे, म्हणून एक लव्हेंडर कलरचा मोती आणि एक पिवळा मोती घालायचा आहे. आता लव्हेंडर कलरचा एक आणि क्रीम कलरचा एक. आता 2 क्रीम कलरचे. आता 2 लाल कलरचे. आता सुई परत ह्या 4 मोत्यातनं फिरवून घ्यायची. आता इथे 2 क्रीम कलरचे. तर माझं वायर संपले, मी दुसरं वायर लावून घेते आणि पुढे कसं डिझाईन करायचं ते तुम्हाला सांगते. हे बघा, चौथी लाईन सुरुवात करताना आपला काठाकडे बाजू येणार आहे, म्हणून मी एक लाल आणि 2 क्रीम कलरचे मणी घातलेत. ह्या साईडच्या लाल मोत्यातनं काढते. आता इथे एक लाल आणि एक क्रीम कलरचा मोती येणार आहे. डिझाईन पाहून मोती घालायचे. आपलं नागमोडी डिझाईन आहे. हे बघा, 1 2 3 4 मोत्यातनं सुई मी फिरवून घेणार आहे. आता इथे 2 लव्हेंडर कलरचे मोती घ्यायचे. साईडच्या पांढऱ्या मोत्यातनं काढून खालच्या क्रीम मधनं आणि ह्या साईडच्या मोत्यातनं काढून. आता इथे 2 पिवळ्या कलरचे मोती घ्यायचे.
आता 1 2 3 4 मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची. मी इथे जो लाल कलरचा काठ घातलाय तो तुम्ही आता आपण जे कलर घालणार आहोत मधले त्यापैकी कोणत्याही कलरचा घालू शकता. असं नाही आहे की तुम्ही एक्स्ट्रा हा कलर वाढवावा म्हणून. परत 2 हिरव्या कलरचे मोती घ्यायचे. तर साईडच्या हिरव्या मोत्यातनं काढायची. आता इथे जसा पिवळ्याचा व्ही आला होता तसंच आपल्याला इथे हिरव्याचा पण व्ही येऊ द्यायचा आहे. म्हणून एक हिरवा आणि एक पिवळा घालायचा आहे. आता परत 1 2 3 4 मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची. आता इथे एक लव्हेंडर आणि एक क्रीम कलरचा येणार आहे. आता इथे एक लव्हेंडर आणि एक क्रीम येणार आहे. आता इथे 2 लाल कलरचे मोती घालायचे. ते साईडच्या लाईनमधनं बाहेर यायचे. 2 क्रीम कलरचे मोती घालायचे. विण थोडी घट्ट ठेवा. आता आपण 5व्या लाईनीला सुरुवात करणार आहोत. तर आपली सुई बघा बाहेरून आलेली आहे. तर आपले 2 पांढरे मोती आणि एक लाल मोती येणार आहे. दोन पांढरे एक लाल. तर सुई 1 2 3 4 मोत्यातनं फिरवून इकडे न्यायची. आता इथे एक क्रीम आणि एक लाल येणार आहे. आता इथून आपल्याला ना ह्या जांभळ्या कलरचं किंवा लव्हेंडर कलरचं आणि आतल्या प्रत्येकांचा असा तिरपा म्हणजे हा जो भाग आलेला आहे त्याला आता आपल्याला परत उलटं निमुळतं करत जायचं आहे. तर आता इथे सुरुवातीला मी एक व्हाईट क्रीम कलर आणि एक लव्हेंडर कलर घेणार आहे.
इथून जसं वाढवलं तसं आता इथे ते कमी करत जायचं आहे आपल्याला. आता इथे एक पिवळा आणि एक जांभळा येणार आहे. जांभळ्यासोबत आपला पिवळ्याचा पण भाग निमुळता होत चाललेला आहे. एक पिवळा आणि एक हिरवा. तर हे 4 मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची. 1 2 3 आणि 4. आता इथं बघा आपला हिरवा चौकोन पूर्ण झालाय. तर आपले आता दोन्ही इथे पिवळे मोती येणार आहे. सुई आता फिरवून बाहेर काढायची आहे. आता इथे 2 लव्हेंडर कलरचे मोती येणार आहे. नाही बघा आता 1 2 3 4 ह्या मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची. तर इथे 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. दोन लाल कलरचे. तर सुई परत ह्या 4 मोत्यांमधनं फिरवून घ्यायची. तर 2 क्रीम कलरचे मोती. तर सुई फिरवून वरच्या मोत्यातनं बाहेर काढायची. आता हे काठाचं डिझाईन आहे तर तुम्हाला एक ट्रिक सांगते. आतल्या साईडनी जर सुई आली तर कलरचा मोती आधी येणार आहे आणि बाहेरच्या साईडनी सुई जर आली तर क्रीम कलर आधी येणार आहे. तर आता इथे एक लाल कलरचा मोती आहे आणि 2 क्रीम कलरचे मोती आहेत. आता इथे एक लाल कलरचा आणि एक क्रीम कलरचा. हे बघा सुई आता मी ह्या 4 मोत्यांमधनं फिरवून घेते.
आता इथे 2 क्रीम कलरचे मोती घालायचे. आता इथे 1 क्रीम आणि 1 लव्हेंडर कलर येणार आहे. तर सुई हे 4 मण्यांमधनं फिरवून घ्यायची. आता इथे 1 पिवळा आणि 1 लव्हेंडर येला. आता इथे बघा, हिरवा पण संपला आहे, पिवळा पण संपला आहे. संपला म्हणजे चौकोन पूर्ण झालेले आहेत. आता 2 लव्हेंडर कलरचे मोती घालायचे. तर परत ह्या 4 मोत्यांमधनं सुई फिरवून घेणार. तर 2 क्रीम कलरचे मोती, परत 2 क्रीम कलरचे मोती, दोन लाल कलरचे मोती, दोन क्रीम कलरचे मोती. हे बघा, सुई आपली बाहेरच्या दिशेने आली आहे. आता इथे 2 क्रीम कलर आणि 1 लाल कलरचा मोती घालायचा आहे. आता सुई हे 4 मोत्यातनं फिरवून घ्यायची. आता इथे 1 क्रीम कलर आणि 1 लाल कलरचा मोती येणार आहे. परत इथे 2 क्रीम कलरचे मोती,
परत 2 क्रीम कलरचे मोती घेऊन हा चौकोन पूर्ण करायचा आहे. आता इथे एक क्रीम कलर आणि एक लव्हेंडर कलरचा मोती येणार आहे. सुई परत फिरून ह्या मोत्यातून काढून घ्यायची. परत 2 क्रीम कलरचे मोती, हा एक चौकोन पूर्ण केलाय. एक 2 3 4 मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची. दोन क्रीम कलरचे मोती त्या साईडच्या मोत्यातनं काढून हा चौकोन पूर्ण केला. आता काठ येणार आहे. तर 2 लाल कलरचे मोती घालायचे. सुई या साईडनी काढून घ्यायची. दोन क्रीम कलरचे मोती घालायचे. हा चौकोन पूर्ण करायचा आहे. सुई फिरवून वरच्या साईडनी काढायची. हे बघा, डिझाईनचा आपला एक पॅटर्न इथे पूर्ण झाला आहे. आपण वाटीसाठी डिझाईन केल्यानंतर फक्त एक क्रीम कलरची ओळ घातली होती. हे बघा, डिझाईन आपलं इथे कंप्लीट झालं होतं. मग आपण क्रीम कलरची एक लाईन घातली होती, दिसते का? हे बघा, ही एक क्रीम कलरची लाईन आपण वाढवली होती. तर आता इथे दुसरं डिझाईन घालण्यासाठी मी 2 क्रीम कलरचे डिझाईन घालणार आहे. म्हणजे 2 ओळी ह्या क्रीम कलर करणार आहे. पण हे पट्टे आपल्याला साईडचं जे बॉर्डर केलेली आहे आपण, ती आपल्याला करायचीच आहे, ती प्लेन घ्यायची नाहीये. आता सुई आतल्या दिशेने म्हणून एक लाल आणि 2 क्रीम. तर इथे एक लाल आणि एक क्रीम. तर हा जो मधला पट्टा आहे पुढची बॉर्डर येईपर्यंत, तो आपल्याला सगळा क्रीमनी करून घ्यायचा आहे. मी हा इथपर्यंत करते आणि मग तुम्हाला सांगते. हे बघा, आता इथे परत मी
बॉर्डरकडे आली आहे, तर इथे 2 लाल कलरचे मोती घालणार आहे आणि तो चौकोन पूर्ण करणार आहे. परत 2 क्रीम कलरचे मोती साईडच्या मोत्यातनं घालून तो चौकोन पूर्ण केला, तर सुईवरच्या दिशेने बाहेर काढणार आहे. हे बघ, आता परत अशीच एक ओळ आपल्याला कंप्लीट ह्याच पद्धतीने पूर्ण करायची. ती मी करून घेते आणि नंतरचा जो पॅटर्न येईल त्याची सुरुवात मी तुम्हाला सांगते कशी करायची ते. हे बघा, आता आपल्याला दुसरं पॅटर्न तयार करायचं आहे, पण ते आधी आपल्याला हा काठ विणून घ्यायचा आहे. मग आता आपली सुई आतमधल्या साईडने असल्यामुळं मी एक लाल कलरचा मणी आणि 2 क्रीम कलरचे मणी घातलेत. तिथे परत 2 लाल कलरचे मणी, परत ह्या 4 मण्यांमधनं सुई फिरवून घ्यायची. दोन क्रीम कलरचे मणी, परत दुसरा चौकोन विणायचा 2 क्रीम कलरचे मणी घालून. आता इथून आपली डिझाईनला सुरुवात होणार आहे, तर 2 लव्हेंडर कलरचे मणी घालायचे आहेत. परत ह्या साईडच्या लव्हेंडरमधनं काढायचे. एक लव्हेंडर कलरचा मणी, एक क्रीम कलरचा मणी. हे बघा, इथं मी 2 ओळी केल्यात, ह्या तुम्हाला कंपल्सरी करायच्या नाहीत. तुम्हाला जर वाटीसारखी एकच ओळ करावी वाटली तर तुम्ही तसंही करू शकता, पण मला थोडा ह्या 2 डिझाईनमध्ये ताटांसाठी गॅप हवा होता, म्हणून ही मी एक्स्ट्रा लाईन केलेली आहे. तुम्हाला जर ही एक्स्ट्राची क्रीम कलरची वाटीला जशी आपण सिंगल घातलेली आहे ती पण नको असेल, तर तुम्ही हे चौकोन असे एकमेकांना खेटून येतील अशी ही डिझाईन वाढवू शकता. हे मधलं आपलं आपापल्यावर डिपेंड आहे डिझाईन कसं घालायचं आहे ते. आता इथे बॉर्डरसाठीचे 2 लाल कलरचे मणी येणार. परत इथे 2 क्रीम कलरचे मोती.
वरच्या क्रीम कलरमधनं सुई बाहेर काढणार आहे. हे असंच डिझाईन आत पाहत पाहत आपल्याला हा पट्टा ताटाच्या मापा एवढा पूर्ण करायचा आहे. ताटाच्या मापासाठी पण एक अर्धा इंच पट्टा कमी ठेवायचा आहे. तर मी तुम्हाला फक्त ओपन स्पेस दाखवला होता ताटाचा. हे इथलं ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत तुम्हाला मी मेजरमेंट दाखवलं होतं. आता ते आपल्याला पट्ट्यासाठी आपण जसं वाटीला मोजलं होतं तसंच मोजून घ्यायचं आहे. हे मोजण्यासाठी ना कोणाची तरी मदत घ्या, कारण काय होतं ताट गोल असल्यामुळे ना तो भाग पटकन वरती येतो आहे. असं व्यवस्थित मेजरमेंट घेण्यासाठी हे बघा 34 आणि थोडंसं वरती आहे, म्हणजे 34.5 इंच आहे माझं मेजरमेंट. हे खालच्या साईडनी मोजलं तर 34.5. तर 34.5 तर मी काय करणार आहे, 34 इंचापर्यंतच हा पट्टा विणून घेणार आहे. आणि जोडताना आपल्याला जसं डिझाईन येईल त्या पॅटर्नमध्येच आपल्याला तो पट्टा जोडायचा आहे. तर मी आता हा पट्टा पुढे 34 इंच विणून घेते आणि नंतर तो जोडायचा कसा ते तुम्हाला सांगते. हे बघा मी पट्टा करून घेतला आहे आणि असं थोडासा दुमडून कुठपर्यंत आपल्याला करायचं आहे ते बघितलं आहे. तर आता इथे मला एकच लाईन लागणार आहे. लूज डट ठेवला तर काय होतं, डिझाईन खालीवर म्हणजे हा जो बेल्ट आपण लावलेला आहे तो असं खालीवर उचकल्यासारखा दिसतो ताटाच्या काठांवरनं. त्याच्यामुळे इथेही आपल्याला असं ओढून बघायचं आहे. हे बघा आता मी थोडंसं ताणती, असं ढिल्लं ठेवलं तर असं वाटतं की इथे 2 लाईनी किंवा 3 लाईनी लागणार आहेत, पण मोस्टली एकच लाईन लागणार आहे. तर आता ती एकमेकांना कशी जोडायची, कारण मी तर डिझाईनला सुरुवात केली. आपण वाटीसाठी एकच लाईन होती म्हणून व्हाईट कलरची घातली होती, पण इथं बराच गॅप राहतोय दुसऱ्या डिझाईनमध्ये म्हणून मी डिझाईनला सुरुवात केली. आपलं शेवटचं पॅटर्न हे काही पूर्ण होणार नाही आहे, तर ते जेवढं मॅनेज होईल तेवढं ते करायचं आहे. आणि जेव्हा आपण हातात घेऊ ते ताट तेव्हा ते डिझाईन असं बॅक साईडला येऊ द्यायचं आहे, म्हणजे कोणाला कळणार नाही किंवा असंही पटकन काही लक्षात येत नाही. पण बारीक बघणारे खूप असले तर त्यांच्या ते लक्षात येऊ शकतं. तर ते बॅक साईडला आपण ठेवायचं. आता हे कसं जोडायचं मी ते तुम्हाला सांगते. हे बघा आता डिझाईनला आपण सुरुवातीकडनं व्हाईट कलरने केलेली आहे, पण आपलं डिझाईन इथं चालू आहे. तर आपलं जे डिझाईन पॅटर्न चालू आहे त्याच प्रकारे आपल्याला जोडत जायचं आहे. तर आता आधी आपला काठ आहे, तर काठासाठी आपण आतल्या साईडने आहोत. तर आता इथे मला एक लाल कलर लागणार आहे. मग मी एक लाल कलरचा मोती घेतला आहे आणि हा जो पहिला भाग आहे आपला हा पांढरा मोती, त्याच्यातनं खालच्या साईडनी सुई काढणार आहे. आता खालच्या साईडनी आपला व्हाईट कलर आहे म्हणजे क्रीम कलर, तर तो मी घालून घेऊन हा चौकोन पूर्ण करणार आहे. काठाच्या तिथे काठ येऊ द्यायचं आहे म्हणजे डिझाईन आपलं सेम दिसेल. आता हे बघा आता ह्या लालमधनं मी वरच्या साईडनी सुई काढणार आहे. आता इथे आपल्याला क्रीम कलर लागणार आहे, तो क्रीम कलर घालून हा चौकोन पूर्ण करणार. आता परत सुई फिरवून हे बघा आता इथे लव्हेंडर कलरचं आहे, लव्हेंडर कलरचा चौकोन आहे. तर मी एक लव्हेंडर कलर घालून
इथे जॉईन करणार. शेवट जोडताना लाईन कमी जास्ती होऊ शकतात तुमच्या, कारण तुम्ही कितपत घट्ट घेतायत त्यावर हे शेवटचं डिझाईन येईल तुमचं. म्हणजे मी जेवढे केलेत तेवढे तुमचे यावेत अशी अपेक्षा नाही आहे. एखादी लाईन कमी जास्ती येऊ शकते. आता इथे बघा आतला पिवळा चौकोन चालू आहे, म्हणून मी एक पिवळा मोती घेणार. हे बघा आता मी फिरवत नेऊन सुई ह्या पिवळ्यापर्यंत काढून घेणार आहे. आता हे बघा पिवळ्यात आपला हिरवा कलर आहे, म्हणून मी एक हिरव्या कलरचा मणी घालणार आहे. तो चौकोन पूर्ण करणार आहे. परत आता सुई फिरवून आपल्याला फक्त डिझाईनचा शेप देत जायचा आहे, कारण आपण डिझाईनला सुरुवात केलेली आहे. कदाचित तुमची एखाद्या वेळेस लाईन क्रीम कलरच्या जवळपासही येऊ शकते. तुमचा हात किती सैलसर आहे किंवा किती घट्ट आहे, कारण डिझाईन तर आपल्याला सैल ठेवायचं नाही आहे. बघा आता इथे परत मी पिवळ्या कलरचा एक मणी घालणार आहे. बघा आता इथे एक लव्हेंडर कलरचा मणी घालणार आहे आणि ह्या साईडच्या मोत्यातनं फिरवून चौकोन पूर्ण करणार आहे. आता इथे एक क्रीम कलरचा मोती घालायचा आहे. हे बघा आता काठ मॅच करण्यासाठी आपल्याला एक लाल कलरचा मोती घालायचा आहे आणि ह्या लाल मोत्यातनं फिरवून घ्यायचं आहे. तसे मी परत फिरवून घेत आहे. आपला एकच मणी राहिलाय जो तो क्रीम कलरचा येणार. आपला जोड हा असा आलेला आहे. आता आपण जी लाईन केली आहे त्यातनं परत एकदा सुई सगळ्या मोत्यांमधनं फिरवून घ्यायची आहे आणि वायर कट करायचं आहे, म्हणजे जोड हा तिथे व्यवस्थित पक्का होईल. मी तेवढा फिरवून घेते आणि मग तुम्हाला सांगते. हे बघा मी वरपर्यंत सगळं एकदा वायर फिरवून घेतलं आहे. आता आपलं डिझाईन कंप्लीट झालं आहे, त्याच्यामुळे मी सुई फिरवून 2-3 मण्यांमधनं गाठ मारणार आहे आणि वायर कट करणार आहे.
गाठ मारल्यानंतर एक 3-4 मोत्यांमधनं सुई आपल्याला नागमोडी फिरवून घ्यायची आहे. हे ताट मला डीमार्टला 119 रुपयाला भेटले, पण दुकानांमध्ये ह्याची किंमत 200च्या पुढे चालू होते. आता हे बघा, आपला हा बेल्ट असा तयार झाला आहे. तो आपल्याला आता आधी थोडासा दुमडून घ्यायचा आहे. पहिल्यांदा सुरुवातीला थोडा त्रास होतो हे बसवायला. तुम्ही ताटाला जर फिक्स करून ठेवणार असाल तर काही प्रॉब्लेम नाही, पण काढघाल करणार असाल तर मात्र एखाद्याची हेल्प घ्या. हे बघा, घातल्यानंतर असं छान प्रेस करून घ्या आतमध्ये. हे बघा, छानसं आपलं असं ताटाचं कव्हर तयार झालं आहे. तर हे नक्की तुम्ही ट्राय करून बघा. आणि मी पहिल्या शॉर्ट्स टाकलेले आहेत, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे. तर हे जर ताट तुम्हाला आवडलं असेल, ताट व वाटी, तर लाईक करा, जास्तीत जास्त कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.